स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहे उरलेल्या इडलीचं मस्त स्टार्टर केलेलं आहे. तर बघा कसे झालेलं आहे. आवडले तर नक्कीच लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आता आपण त्यासाठी काय काय घेतले बघा. इथे उरलेली 4 इडली घेतलेली आहे, मिरची आहे, लसूण घेतलेला आहे, आलं आहे, चिली सॉस, सोया सॉस घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीरची दांडी घेतलेली आहेत, तीळ घेतलेले आहेत आणि बटर घेतलेलं आहे बघा. आता इडली मी कट करून घेते. तुम्हाला ज्या साईजने कापायचं आहे त्या साईजने तुम्ही कापू शकता, पण असे उभे चांगलेच दिसतात. आपण जेव्हा पण इडली करतो तेव्हा संध्याकाळी नाही तर रात्रीपर्यंत ते तशीच उरते. तर तुम्ही या पद्धतीत एक रेसिपी करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर आता इथे आपली इडली पण कापून झालेली आहे बघा. तर आता इथे पॅन ठेवलेला आहे. आपण तो आता गरम करून घेणार आहोत थोडासा. आपला पॅन पण बऱ्यापैकी गरम झालेला आहे. आता त्यामध्ये मी 2 चमचे बटर टाकते. आपलं बटर पण मेल्ट व्हायला आलाय. तर आता त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकते, म्हणजे आपलं बटर पण जळणार नाही. आता त्यामध्ये मी इडली सोडते बघा. सगळेच मी इडलीची पीस टाकून देते. जर पॅन लहान असेल तर तुम्ही 2 स्टेजमध्ये पण फ्राय करू शकता बघा. बटर टाकल्यामुळे इडलीला मस्त टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही बटर किंवा साजूक तूप टाकू शकता. तुमची रात्रीपर्यंत इडली उरते की नाही तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगा. बघा आपण दोन्ही साईडने आता चांगली फ्राय करून घेणार आहोत. इथे इडली आपली मस्त गोल्डन फ्राय झालेली आहे बघा. आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते. तर आता त्याच पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकते. जर तुम्हाला बटरमध्येच करायची असेल तर तसंही चालेल. आपलं तेल पण गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये लसणाचे तुकडे, अद्रकचे तुकडे टाकलेले आहेत छोटे. मिरची टाकते. तुम्ही कमी जास्त मिरची टाकू शकता. मी कमी तिखट घेतलेली आहे मिरची. चांगले सॉटे करून घेते बघा. ही रेसिपी आपण फुल फ्लेमवरच करणार आहोत. तर तुम्हाला याच्यामध्ये भाजी टाकायची असेल तर तुम्ही शिमला मिरची, कोबी आणि गाजर पण टाकू शकता. आता त्यामध्ये मी डार्क सोया सॉस, चिली सॉस टाकलेला आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपले सॉसेस चांगले मिक्स झालेले आहेत बघा. आता पाव कप पाणी टाकते. तुम्हाला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही थोडं अर्धा कप पाणी टाकला तरी चालेल. चांगलं मिक्स करून घेते ते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर अजिनोमोटो टाकायचं असेल तेही तुम्ही थोडंसं टाकू शकता. मग चांगलं मिक्स करून घेते सगळं. आता इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकते. मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं त्यामध्ये. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम थिक होईल. मी साईडला ठेवलेली तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी ती पण त्यामध्ये टाकून देते आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे फ्राय केलेली इडली टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते पण. जर तुम्हाला अजून तिखटपणा पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा चमचा शेजवान चटणी पण टाकू शकता. इडलीचा कलर बघा किती मस्त झालेला आहे. तर बघा आता वरून मी कांद्याची जी आपली दांडी असते ते टाकलेली आहे. ते लहान चिरून टाकायचे आहे आणि सफेद तीळ टाकलेले आहेत. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर चांगलं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला खाताना मस्त तीळ आहेत ते एकदम क्रंची लागेल बघा.
तर आता इथे मी प्लेटमध्ये पण काढून घेते. बघा किती सुंदर दिसते, असं बघतानाच खावंशी वाटते बघा. तर वरून मी पुन्हा तीळ टाकते, दिसताना पण मस्त दिसतात ते बघा. आणि कोथिंबीरची दांडी टाकते. जर तुमच्याकडे कांदापात असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. रेसिपी कशी वाटली हे पण कमेंट्स करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.